नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत. जसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती अर्ज करत होता. आता एक नवीन ॲप्लिकेशन म्हणजेच नवीन वेबसाईट इथे सुरू करण्यात आली आहे, स्त्रीशक्ती.org. या वेबसाईटवरती ज्या महिला आहेत त्या इथे रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. आता यासाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय असणार आहे ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहून घेणार आहोत. आता सध्या सगळ्यांच्याच घरोघरी जाऊन जे अंगणवाडी सेविका आहेत ते प्रत्येक महिलांचे रजिस्ट्रेशन इथे करून देत आहेत. महिलांना अंगणवाडी सेविकांमार्फत स्त्रीशक्ती.org या वेबसाईटवरून रजिस्ट्रेशन करायला सांगितलं जात आहे. तर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन या महिला म्हणजे अंगणवाडी सेविका प्रत्येक महिलांचे रजिस्ट्रेशन इथे करून घेत आहोत. पण अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून सुद्धा रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणती प्रोसेस आहे, आपण 5 मिनिटात समजून घेणार आहोत. सो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जे जॉब अपडेट्स असतात, जसे की बँक रिलेटेड आहे, वर्क फ्रॉम होम जॉब्स आहेत, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स आहेत किंवा जे सरकारी नवीन आलेले स्कीम किंवा योजना असतात या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे स्त्रीशक्ती.org याबद्दल संपूर्ण माहिती बघून घेऊया. आता तुम्ही गुगलवरती जाऊन स्त्रीशक्ती.org हे लिंक आहे ते टाकायचे आहे. ही सगळी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. सिम्पल STRISHAKTI.org हे स्पेलिंग टाकायचं आहे. तुम्हाला समोर जे पेज आहे ते ओपन दिसत आहे ते दिसेल. त्यानंतर इथे लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा आहे, तुम्ही जर रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलं असेल तर. पण आता हे रजिस्ट्रेशनच केलं नसेल तर काय करावं लागणार आहे, इथे रजिस्टर हे ऑप्शन येऊ शकता. डोंट हॅव एन अकाउंट म्हणजेच तुमच्याकडे अकाउंट नाही आहे तर तुम्ही काय करायचं आहे, रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. सिम्पल रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं फर्स्ट नेम आहे, मी इथे प्रियांका टाकते, लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल ID तुमचं जे आहे ते टाकायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे टाकू शकतो की तुमचं जे ईमेल ID जे गुगलवरती तुम्ही क्रिएट केलेलं आहे ते टाकायचं आहे. आता इथे DDMMYYY म्हणजे काय, इथे बर्थडे टाकायचं आहे तुमचे, म्हणजे जन्मतारीख. फॉर एक्झाम्पल इथे 9 डिसेंबर आणि तुमचं जे इयर आहे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकणार आहात. आता कोणते इयरमध्ये पाहिजे आहे ते तुम्ही इथे डिरेक्टली मेन्शन करू शकणार आहात. आता किंवा तुम्ही इथे डायरेक्ट टाकू शकणार आहात की 1990 7 8 जे काही तुमचं असेल ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे. सिलेक्ट डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुम्ही इथे तुमचे जे डिस्ट्रिक्ट आहे ते इथे टाकायचं आहे. नांदेड टाकते मी इथे. ॲड्रेस तुमचा पूर्णपणे इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही पासवर्ड सिम्पली टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही कोणतेही पासवर्ड तुम्हाला जी सोप्या पद्धतीने लक्षात राहील, तुमचं नाव @123 किंवा तुमची जन्मतारीख तुमचं नाव असं काही टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर सिम्पली टाकून द्यायचा आहे. त्यानंतर इथे चेक क्लिक करायचं आहे. चेक इथे करून घ्यायचं आहे. आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स आणि इथे सिम्पल रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक इथे रजिस्टर सक्सेसफुली असं मेसेज येईल. त्या झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. तर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे ईमेल किंवा तुमच्या मोबाईल नंबरद्वारे आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे इंटरफेस ओपन दिसेल. तुम्ही इथे बघू शकता ही जी वेबसाईट आहे फक्त आणि फक्त महिलांसाठी असणार आहे. म्हणजे एका ठिकाणी संपूर्ण महिलांनी इथे येण्यासाठी ही ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे, म्हणजे ही वेबसाईट सुरू केलेलं आहे. पुढे जाऊन याचं ॲपसुद्धा येऊ शकतं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक ज्या महिलांनी ते रजिस्ट्रेशन प्रोसेस केलेलं आहे त्यांचे फोटोज इथे तुम्हाला दिसून येत आहे. पण इथे आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही जसं फेसबुक किंवा तुम्ही इंस्टाग्राम यूज करत असेल सेम इथे इंटरफेस इथं ओपन होऊन जाणार आहे. लास्ट जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते संपूर्ण तुम्हाला इथे दिसणार आहे. त्यानंतर इथे मार्केट प्लेसवरती तुम्ही इथे बघू शकता, जे ॲड्स आहेत ते बघू शकता, जे इव्हेंट्स तुम्हाला इथे येणार आहे ते बघू शकता. आता पाहू शकता तुम्ही ॲड्सवरती दिसत आहे बारामती नगर परिषद बारामती ई पिंक रिक्षा योजना, म्हणजे एका जागेला महिलांसाठी जी स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्या सविस्तर माहिती आपल्याला या पेजवरती भेटून जाणार आहे. त्यामुळे महिलांना जे सरकारने योजना काढलेल्या आहेत किंवा कोणती नवीन माहिती आहे एका ठिकाणी मिळून जाणार आहे. त्यामुळे महिलांना असं आवाहन करण्यात आलं आहे की स्त्रीशक्ती.org वरती जाऊन प्रत्येकाने रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सिंपल इथे होम बटन आहे,
तुम्हाला जर फ्रेंड्स ॲड करायचं असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे कोणाला पाठवू शकता. त्यानंतर जे ग्रुप्स आहेत ते क्रिएट करू शकणार आहात. तुमचे जे पेजेस असतील ते तुम्ही इथे क्रिएट करू शकणार आहात. व्हिडिओज, फोटोज सगळे तुम्ही इथे अपलोड करू शकणार आहात. सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बसून तुमच्या मोबाईलद्वारे किंवा तुमच्या घरी जे मोबाईल अवेलेबल असेल त्याद्वारे तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. इथे कोणतेही पैसे लागणार नाही तुम्हाला, फ्रीमध्ये तुम्हाला करता येणार आहे. एका ठिकाणी महिलांसाठी काढलेले हे पेज आहे जिथे फक्त आणि फक्त महिलाच इथे अर्ज करू शकणार आहात, रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. लक्षात घ्या, यासाठी कोणतेही पैसे लागणार नाहीत किंवा तुम्हाला इथे पैसे द्यावा लागणार नाही किंवा बाहेर जाऊन कुठे जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही. तुम्ही घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सिंपल या वेबसाईटवरून रजिस्ट्रेशन करू शकणार आहात, ज्यामुळे जे काही स्कीम्स, योजना सरकारने काढलेली जी माहिती आहे ती तुम्हाला एका ठिकाणी भेटून जाणार आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करण्यास मदत होऊन जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.